मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी संकटामध्ये आहे आणि आता अशातच कांद्यावरून राजकारण तापत आहे. हमीभाव आणि अनुदानासाठी अंबादास दानवेचे मुख्यमंत्र्यांना पत्र हे गेलेले आहे. तर या पत्रामध्ये त्यांनी नेमक्या काय मागण्या केलेल्या आहेत याची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य असून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि सोलापूर यासारख्या अनेक जिल्ह्यातील लाखो कुटुंबाचा उदरनिर्वाह या पिकावर अवलंबून आहे. मात्र सध्या बाजारभावात झालेली मोठी घसरण आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून 7 प्रमुख मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दानवे यांनी दिला आहे. अंबादास दानवे यांनी पत्रात नमूद केले की बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचा खर्च प्रचंड वाढला असताना बाजारात कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली असून कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले आहे. शासनाने आता केवळ आश्वासन न देता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. तर मित्रांनो, कोणत्या नेमक्या प्रमुख मागण्या अंबादास दानवे यांनी केलेल्या आहेत त्या पाहूयात. पहिली मागणी आहे, नाफेड मार्फत तत्काळ कांदा खरेदी सुरू करण्यात यावी. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे दर कोसळले असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे नाफेड मार्फत तातडीने मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. तसेच सध्याच्या वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करता कांद्याला किमान 2,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळाला तरच त्यांचे आर्थिक चक्र सुरळीत राहू शकते. त्यानंतरची मागणी आहे, बाजारभावातील घसरणीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई स्वरूपात प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत ही करावी. त्यानंतरची मागणी आहे, केंद्र सरकारकडून वेळोवेळी कांदा निर्यातीवर निर्बंध घातले जातात. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर कोसळतात आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो. कांदा निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवल्यास शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव हा मिळू शकतो. त्यानंतरची मागणी आहे, रासायनिक खताच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे खतावरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल आणि शेती उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. त्यानंतरची मागणी आहे, साठवणुकीच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. आधुनिक कांदा चाळ उभारण्यासाठी किमान 75% अनुदान देऊन साठवणूक क्षमता वाढविण्यास शासनाने प्रोत्साहन द्यावे. त्यानंतरची मागणी आहे, निकृष्ट बियाण्यामुळे उत्पादनात घट होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे शासनामार्फत दर्जेदार आणि चांगल्या प्रतीचे कांदा बियाणे अनुदानित दरात उपलब्ध करून द्यावे. कांदा उत्पादक शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जर सरकारने या मागण्याकडे दुर्लक्ष केले तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असा कडक इशारा अंबादास दानवे यांनी पत्राद्वारे सरकारला दिलेला आहे. तर मित्रांनो, आता पाहूयात सरकार नेमकं या पत्राची दखल घेत आहे का आणि कांदा उत्पादकासाठी सरकार नेमकं काय काम आता येणाऱ्या काळामध्ये करेल हे आता पाहण्यासारखं असणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.